बातमी नांदेड संदर्भातली आहे। भाजपने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे आणि त्यातील 20 पैकी एक जागा ही नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा चिखलीकर यांचं नांदेड इथं स्वागत करण्यात आलंय। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। भाजपने लोकसभा उमेदवारीसाठीची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा सुद्धा समावेश आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळते। आपण त्याच्याशी चर्चा करूया। साहेब, दुसऱ्यांदा आपल्याला ही संधी मिळते, काय सांगाल? असं आहे की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि मला लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा जाण्याची संधी प्राप्त करून दिली असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही। अशोकरावजीनं प्रवेश केला, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांचा प्रभाव देखील नांदेडमध्ये आपण बघितलं की अनेक संस्था अनेक वर्ष त्यांच्या ताब्यात होत्या आणि जेव्हा दोन मार्ग एकत्रित आले की त्याची ताकद निश्चितपणाने वाढत असते। तेव्हा अशोकरावजी भारतीय जनता पक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली। अशोक चव्हाणांची ताकद सुद्धा भाजपला मोठी ताकद मिळवून देणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।